शीतल, सोडू का तुला मी? अगं लय उशीर झालाय. नाही नको. आप्पा येणार आहे डबा घेऊन. मी जाईन त्यांच्या बरोबर. विके, तू बी शीतल सोबत जा. उद्या ट्रेनिंगला जावं लागेल ना तुला? मी नाही जाणार ट्रेनिंगला. का? डॉक्टर काय म्हणले ऐकलंस ना? तू काय टेन्शन घेऊ नको. अरे कसं टेन्शन घेऊ नको आजा. 72 तास म्हणजे 3 दिवस. त्यानंतर सुद्धा ती शुद्धीवर नाही आली तर? अरे आम्ही आहे ना इथं. आणि काय नाही होणार मावशीला. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. हा, तू फक्त तुझ्या ट्रेनिंगवर लक्ष दे. आई इथं असताना माझं लक्ष तरी लागेल का? हो ते कळतंय मला बी. मग 72 तासाची मुदत का दिली डॉक्टरांनी? हे बघ विके, अरे असं खचून नाही चालायचं. अरे अजून खूप काय काय करायचंय तुला. आणि मावशीला पण तू नाव कमवलेलं बघायचंय. आठवतंय ना, आपल्याला आर्मीच्या वर्दीत बघायचंय तिला. अरे तुझ्या लग्नात मिरवायचंय तिला. आजा, हिच्याशिवाय कोण नाही दुसरं मला. तिला काय होणार तर नाही ना? नाही होणार. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? आणि एक लक्षात ठेव, तुला आर्मीच्या वर्दीत बघायची लय इच्छा आहे तिची. आणि तिच्यासाठी तुला जावंच लागल. होणार. मी गेल्या वेळी तर आईजवळ. अरे मी आहे की. हं? मी तिचा मुलगा नाहीये का? हे बघ, आता आपलं स्वप्न म्हणून नाही तर मावशीचं स्वप्न म्हणून तुला ट्रेनिंगला जायचंय. हं? आता एक मुलगा तिची काळजी घेईल आणि एक मुलगा तिचं स्वप्न पूर्ण करेल.